ॲनालिसिस बरोबर होता, सर्व बरोबर होता, पण तरी रिटेल ट्रेडरला मार्केट कसा ट्रॅप करतो आणि आपले पैसे घेतो हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे स्क्रीनवर. आज स्क्रीन रेकॉर्ड करू शकलो नाही ट्रेडचा, बिकॉज जॉबवर फर्स्टची पण होती आणि त्याच्यामुळं रेकॉर्डिंग करायला जमलं नाही कामामुळे. तर तुम्हाला ते दाखवतो मी कुठं ट्रॅप झालो आणि आपला ॲनालिसिस बरोबर होता, मार्केट रिव्हर्स पण आला, पण आपले स्टॉप लॉस कसे गेले, पण आपण त्यातून पण आपण कसा वाचू शकतो हे सर्व मी आपल्या लाईव्हमध्ये दाखवत असतो. जेव्हा पण मी लाईव्ह सेशन्स घेतो त्यात सांगत असतो का एवढे स्टॉप लॉस घ्या तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकाल आणि सर्वाईव्ह करा, कारण सर्वायवल महत्त्वाचं आहे, प्रॉफिट महत्त्वाचा नाही आहे. सर्वाईव्ह केल्यावर तर ऑटोमॅटिकली प्रॉफिट बनेल. तर आजचा ट्रेड तुम्हाला दाखवतो कुठं आपण फसलो आणि आपण किती लॉस दिला आहे हे तुम्हाला दाखवतो आणि लॉस बुक केला आहे हे तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर. हा बघा, हा आजचा चार्ट आहे आणि आपण काहीतरी या लेवलला आपली स्ट्रॅटेजी नंबर 1 फॉर्म झाली होती PE सेलला, पण मार्केट ऑलरेडी गॅप अप ओपन होऊन आपली एक लॉजिक मी नेहमी एक्सप्लेन करतो त्या लॉजिकमध्ये बसवता, म्हणून मी PE सेल केला नाही. पण मी इथंच कुठंतरी कॉल सेल करायला गेलो आणि आपले 3 सेल हिट झाले, त्याच्यामुळे मी आपले रूल्स पास झाले म्हणून मी ट्रेडिंग बंद केली. आणि मार्केट बघा, मार्केट इथं एक चुकी झाली की आपण टाईम, आपला जो टायमिंग आहे त्याचा रूल ब्रेक केला, त्याच्यामुळे आपले लॉसेस झाले आणि त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्स आला. पण पूर्ण ते टायमिंग, आपले जे टायमिंग्स आहे त्या हिशोबातच मार्केट रिव्हर्स आला आणि आपण काहीतरी आज 2700 रुपयाचा लॉस दिला. ॲक्च्युली 700 रुपयाचा लॉस जास्त दिला आहे, पण इट्स ओके, आपण त्याला रिकवर करू, बिकॉज इथं आपल्या टायमिंगमुळे आपले लॉसेस झाले. तर आपला ॲनालिसिस बरोबर होता, म्हणून तुमचे लॉसेस कमी ठेवा, नेक्स्ट टाईम प्रॉफिट होईल. तर तुम्हाला नक्की माझ्याबरोबर तुम्ही जॉईन व्हा आणि बघा लाईव्हमध्ये का आपण कसं ट्रेड करतो आणि आपले काय लॉजिक्स आहेत मी नेहमी एक्सप्लेन करत असतो लाईव्हमध्ये. थँक्यू.